जाधव आहेत. दादा, सुनील शुक्ला यांनी एक पत्र लिहिलं निवडणुकीला आणि मनसेचं जे चिन्ह ते रद्द करावं आणि ते चिन्ह सार्वजनिक करावं अशी मागणी केली. मला वाटतं की हे शुक्ला फुकलाही फालतू लोक आहेत. तो मागील 3 दिवसापासून मी त्याला शोधतोय आणि ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी मनसेची मान्यता रद्द होते की ह्याची मान्यता रद्द होईल ही सर्व महाराष्ट्राला कळेल. हा भैया ठरवणार. याला 300 मतं नाही पडली. हा उत्तर भारतीय लोकांचं नेतृत्व करणार. कुठल्या तरी कोपऱ्यात मागच्या 4-5 दिवसापासून लपून बसलेला हा भैया, हिंमत असेल तर समोर या आणि आमच्या बोल. नाही तुझी मान्यता रद्द केली ना तर नावाचा अविनाश जाधव नाही. थेट त्याला इशारा देतात ते. आम्हाला इशारा देतो तो आमची मान्यता रद्द करणार. आमचा आग्रह काय? आमचा आग्रह आहे की तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्या राज्याच्या भाषेवर प्रेम करा, ती भाषा त्या राज्यांमध्ये बोला, ही आमची मागणी आहे ना. आमचं चुकतं कुठे? आमची मान्यता रद्द करायला तू गेलास ते. माझं मत आहे की या महाराष्ट्रामध्ये गुजराती लोक राहतात, पंजाबी लोक राहतात, केरळवरनं आलेली लोक राहतात, तमिळनाडूतून आलेली लोक. यांच्याबरोबर का नाही वाद होत? वाद उत्तर भारतीय लोकांबरोबरच का होतो? कारण यांचे नेते नालायक आहेत. हे उत्तर प्रदेशमधल्या कुठल्या तरी फालतू शाळेत शिकतात, कॉप्या करून पास होतात आणि महाराष्ट्रात येतात. खरं तर यांना आम्ही काय बोलतो तेच कळत नाही. आम्ही काय बोलतो आहे की तुम्ही जर महाराष्ट्रात राहता तर मराठीत बोला, मराठीवर प्रेम करा. तुम्हाला येत नसेल तर ती शिका, आम्ही शिकवतो. आता हे जर आम्ही बोलत असू तर आमचं चुकतं कुठे? ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्यातली लोक जर तुम्ही इथे पोट भरताय तर ती भाषा बोला असं सांगत असतील आणि ते जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आमच्याबरोबर वाद होणारच. अनेक ठिकाणी आम्ही ज्यावेळेला आंदोलनाला जातो त्यावेळेला लोक सांगतात आम्हाला, दादा आम्ही प्रयत्न करतोय मराठी शिकायची पण होत नाही आहे. तर आम्ही त्यांना मिठी पण मारतो. पण जर कोण आम्हाला दाद दाखवून मराठी बोलणार नाही बोलत असेल तर त्याला कानफाडही आम्ही फोडतो. त्यामुळे हे असे फालतू शुक्ला फिकला आहेत ना, यांना एक दिवस हा शुक्ला कुठेतरी एक दिवस रस्त्यात मार खातानाचा जर व्हिडिओ आला तर काही नवीन मानू नका.